तुम्हाला जर स्वीट कॉर्न मक्का लागवड करायचा असेल, तुमच्या भागामध्ये धरण असेल, दरी असेल, डोंगर असेल, जिथे पर्यटन पावसाळ्यामध्ये खूप जास्त गर्दी करत असेल, तर अशा ठिकाणी आपण स्वीट कॉर्न मक्याची लागवड करून खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकतो। तर यासाठी जाती कोणत्या निवडायच्या, मी तुम्हाला ज्या जाती सांगणार आहे त्या 80 ते 100 दिवसाच्या मध्ये हा परिपक्व झालेला आपल्याला दिसून येणार आहेत। याच्यामध्ये टोकिटाची टेस्टी खूप बढिया व्हेरायटी आहे, त्यानंतर क्लोन्यू सीडची सुद्धा खूप चांगली व्हेरायटी आहे, पिरॅमिड सीडची स्वीट सोळा ही सुद्धा चांगली व्हेरायटी आहे, नोंगू सीडची मिठास ही सुद्धा एक चांगली व्हेरायटी आहे, आणि सिजंटाची शुगर 75 ही सुद्धा खूप चांगली स्वीट कॉर्न मक्यासाठी प्रसिद्ध अशी जात आहेत। तर मी तुम्हाला ज्या जाती सांगितल्या, तर ह्या जाती तुम्ही आपल्या भागामध्ये पर्यटन वगैरे येत असेल किंवा तुम्ही विक्री करू शकत असेल, तर तुम्ही स्वीट कॉर्न मक्याची लागवड ही करू शकता। खूप चांगलं उत्पादन देऊन जाणारं असं मक्याचं हे पीक आहे। शेवटी ही खादड पीक असल्यामुळे खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं असतं। खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर हा टाकलेला आहे। ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।